लॉकर उघडलं आणि आजीचं मंगळसूत्र विकायला निघालं. फक्त एका कुटुंबात नाही तर देशभरातल्या लाखो घरांमध्ये असं घडतंय. 50 टन सोनं फक्त 3 महिन्यात विकलं गेलं. भाव कमी होतोय तरी लोक सोनं विकतायत. हे उलट गणित का घडतंय? सोनं हे आपल्याकडे फक्त धातू नाही, ते आहे आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद, लग्नातील आठवण, अडचणीच्या काळातील राखलेली शेवटची आशा. पण आता हीच आशा लोक मोडून रोख रकमेत बदलतायत आणि यामागे एक खोल भीती दडलेली आहे, जी आपण आज समजून घेणार आहोत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे आकडे सांगतात की एप्रिल ते जून या 3 महिन्यात भारतीय कुटुंबाने जवळपास 50,000 किलो सोनं विकलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 43% जास्त आहे. विचार करा, सोन्याचा भाव जानेवारीमध्ये प्रति 10 ग्रॅम 1,91,000 पर्यंत पोहोचला होता. आता तो उतरून सुमारे 1,43,000 पर्यंत आला आहे आणि एका अहवालानुसार हा भाव अजून घसरून 1,20,000 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे भाव आधीच उतरलाय आणि अजून उतरणार आहे असं सांगितलं जातंय. तरी लोक विकतायत का? याचं उत्तर लपलं एका साध्या भीतीत. लोकांना वाटतंय की जर भाव अजून घसरला तर आपलं सोनं आजच्यापेक्षा कमी किमतीत विकावं लागेल. त्यामुळे जे आज मिळतंय ते घेऊन टाकावं अशी मानसिकता तयार झाली आहे. आणि हा फक्त भारतातला विषय नाही, जागतिक बाजारातही सोन्यावर दबाव आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातला तणाव वाढल्यामुळे गेल्या काही महिन्यात कच्च्या तेलाचे भाव आधीच वाढले होते. आता अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह व्याजदर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. व्याजदर वाढले की गुंतवणूकदार सोन्यासारख्या परतावा न देणाऱ्या गुंतवणुकीतून पैसे काढून बॉन्डसारख्या साधनाकडे वळतात आणि याचा थेट परिणाम सोन्याच्या भावावर होतो. पण इथेच एक मोठा बदल लपलेला आहे, जो आधी कधी इतक्या मोठ्या प्रमाणात दिसला नव्हता. आधी भारतीय ग्राहक काय करत असे? जुने दागिने घेऊन नवीन दागिने घेत असे, एक्सचेंज पद्धत. पण आता हा ट्रेंड पूर्णपणे बदललाय. लोक दागिने एक्सचेंज न करता सरळ विकून रोख रक्कम घेत आहेत. म्हणजे लोकांना दागिने नको आहेत, त्यांना हातात पैसे हवे आहेत. याचा अर्थ काय? सामान्य कुटुंबांना सध्या रोख रकमेची गरज जास्त भासते. महागाई, आर्थिक अनिश्चितता किंवा भविष्यातील तरतूद यामुळे लोक आपली सर्वात सुरक्षित मालमत्ता मोडून पैसे उभे करतायत. या सगळ्या घडामोडीचा एक मोठा फायदा मात्र देशाला होतो आहे. मुथूट एक्झामिन्स सारख्या कंपन्यांकडे जुन्या सोन्याची आवक 40% पर्यंत वाढली आहे. हे सोनं रिफाईन होऊन पुन्हा बाजारात येत आहे. आणि हे का महत्त्वाचं आहे? भारत हा जगातला सर्वात मोठा सोनग्राहक देश आहे. पण आपण बहुतांश सोनं परदेशातून आयात करतो. आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताने जवळपास $72.4 अब्ज सोनं आयात केलं. आता जर हेच जुनं सोनं रिसायकल होऊन बाजारात आलं तर आयातीवरचं अवलंबित्व कमी होईल. 2025 मध्ये रिसायकलिंगमधून 125 ते 150 टन सोनं मिळालं होतं आणि हा ट्रेंड असाच सुरू राहिला तर हा आकडा यावर्षी 200 ते 250 टन पर्यंत जाऊ शकतो. आणि एक आकडा लक्षात घ्या, भारतीय कुटुंबाकडे आजही अंदाजे 30,000 टन सोनं साठवलेलं आहे. म्हणजे जे आता विकलं जातंय ते अजूनही फक्त एका छोट्या भागा एवढं आहे. म्हणजे एका बाजूला कुटुंबाची भीती आणि दुसऱ्या बाजूला देशाला होणारा फायदा, असं हे विचित्र समीकरण तयार झालं आहे. पण खरा प्रश्न उरतो तो वैयक्तिक पातळीवर. भाव बघून सोनं विकायचं की वैयक्तिक गरज बघून? हा निर्णय प्रत्येकासाठी वेगळा असतो. आर्थिक सल्लागार सांगतात की हा निर्णय बाजाराचा चढ उतार नाही, तर तुमच्या स्वतःच्या गरजेवरून घ्यावा. कारण सोनं हे आजही महागाईच्या आणि अनिश्चिततेच्या काळात एक भक्कम आधार मानलं जातं. आज जे लॉकरमध्ये बंद आहे ते उद्या कोणाच्या तरी आधाराला उभं राहू शकतं. त्यामुळे घाई करण्याआधी एकदा विचार करा. हे सोनं फक्त धातू नाही, ती एक सुरक्षितता आहे. तुमच्या घरी हा विषय कधी चर्चेला आला आहे का? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा महत्त्वाच्या आर्थिक विषयाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.